शेतकरी मित्रांनो, दुधाळ जनावरांचं संगोपन करताना सर्वात उत्कृष्ट चारा म्हणजे मका पीक हे आपण संबोधतो. कारण ते आहेच तेवढं तितकं दर्जेदार त्यातून जनावरांचं न्यूट्रिशन मिळतं. त्यामुळं मका पीक करताना जनावरांना आलटून-पालटून रेग्युलर तुमच्या जनावरांना हिरवा चारा राहण्यासाठी तुमच्या जनावरांना एक साधारणतः 30 दिवसामध्ये किती चारा लागतो त्या हिशोबानं तुम्ही तेवढी पेरणी करणं गरजेचं आहे. जर तुमच्या जनावरांना एक 15 ते 3 आठवड्यामध्ये जर 10 गुंठ वैरण पुरत असतील, तर तुम्ही 10-10 गुंठ्याचे वेगवेगळे प्लॉट तयार करू शकता. ज्यामुळे वर्षभर तुम्हाला तुमच्या शेतामध्ये ते आलटून-पालटून तुमच्या जनावरांना मका पिकाचा चारा रेग्युलर राहील. आणि मका पिकाचा चारा रेग्युलर जर मिळाला, तर तुमच्या शेडमध्ये जे दुधाचं उत्पादन आहे, ते व्यवस्थित आणि मेंटेन राहण्यामध्ये मदत होते. आणि मका पिकाबरोबरच तुम्ही जर कडवळ आणि त्याबरोबरच वाळल्या चाऱ्यामध्ये कडबा वगैरे जर मिक्स केला, तर आणखीन तुम्हाला दुधामध्ये वाढ झालेली दिसणार आहे. त्याबरोबर जनावरांची जी चमक, चकाकी आणि जनावरांची तब्येती ह्या व्यवस्थित तुम्हाला आढळणार आहेत. त्याबरोबरच सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे समतोल खुराक देणंसुद्धा गरजेचं आहे. त्यामुळे जनावरं करताना मका पीक हे किती महत्त्वाचं आहे, हे शेतकरी मित्रांना वेगळं सांगण्याची काही गरज नाही. धन्यवाद.